आता जेईएम म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट असं त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे जेम जेईएमचं. तर ह्या एक मला असं वाटतं हा एक रिव्होल्युशनरी किंवा गेम चेंजर आहे येस. की ज्याच्यामध्ये जो उत्पादक आहे, जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, त्याच्यासाठी थेट दालनं जी आहेत बीएमसीची ती ओपन झालेली आहेत. मध्ये कोणी मिडलमॅन नाहीये. नसणार. त्याच्यामुळे पैसेही वाचतायत, म्हणजे ते येस. पैसे अर्थात कर रूपाने सामान्य मुंबईकरांचेच आहेत, ते देखील वाचतायत. आणि जो सेलर आहे किंवा जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, जो उत्पादक आहे, त्याला देखील एक खुली बाजारपेठ उपलब्ध करून देणं. तुम्हाला असं वाटतं का की बीएमसीच्या इतिहासामधलं हे सगळ्यात मोठं रिव्होल्युशनरी असं पाऊल येस, आहे? बीएमसीच्या इतिहासातलं एक खूप मोठं पाऊल आहे. इतका मोठा निर्णय हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्याच सत्तेमध्ये हा झाला. जेम पोर्टलवरती खरेदी विक्री घेऊन येणं ही फार मोठी एक झेप आहे आमची, आणि ती आम्ही यशस्वीपणे पार केली आहे. जेम पोर्टलवरती घेऊन येणं म्हणजे संपूर्ण बाजारपेठ ओपन आहे. त्या ठिकाणी बरेच बिडर असतात. आपल्याला कमीत कमी जी गोष्ट वस्तू विकत मिळते ती कमीत कमी भावाने मिळते. आत्ता आम्ही शालेय वस्तूची मी जी रिव्ह्यू मीटिंग घेतली त्याच्यामध्ये आमचे 25% मुंबई महानगरपालिकेचे पैसे वाचतात आहे. तर आमच्यासाठी ही फारच मोठी झेप आहे. आम्ही मुंबईकरांचा पैसा जितका वाचवता येईल तेवढा प्रयत्न करतोय. कारण याआधी आपण बघितलेलं की ब्लॅकलिस्ट झालेले कॉन्ट्रॅक्टर्स पुन्हा रिइन्स्टिगेट होत होते, किंवा हे जे सर्कल होतं, हे विशियस सर्कल ज्याला म्हणतात, की ते संपतच नाही, हे चालूच नाही, राहायचं. ह्याला कुठेतरी ब्रेक. मी स्वतः शिक्षण समितीचे अध्यक्ष होते 2014-15. मी हा आक्षेप नोंदवला होता त्यावेळी की शूज विकणारा कसा काय मुलांचा युनिफॉर्म देऊ शकतो, आणि त्याचंही कॉन्ट्रॅक्ट नाही म्हटलं तरी 250-300 कोटीचं होतं. कारण आमचे 3 लाखाच्या वरती विद्यार्थी आहेत मुंबई महानगरपालिकेचे, आणि एवढी मोठी क्वांटिटी देणं, आणि त्याच्यानंतर स्टँडिंग वरती मला ज्यावेळी कळालं तर त्यावेळी मी आक्षेप नोंदवला होता. पण नंतर मला कळालं की हा कॉन्ट्रॅक्ट घेणार आणि तो शेवटी सबलेट कोणाला करणार, युनिफॉर्म वाल्यालाच. म्हणजे अशा पद्धतीचं एक तुम्ही लक्षात आलं, हे संपूर्ण एक मोठा भ्रष्टाचारच त्या ठिकाणी चालू होता आणि तो दिसत होता. पण त्या ठिकाणी उद्धवजींची सत्ता होती, त्या ठिकाणी त्यांचीच सगळे नियम निकष निर्णय चालत होते. त्यामुळे आम्ही आमची मतं नोंदवण्याची कामं करत होतो, पण निर्णय जी क्षमता आणि जी प्रणाली होती ती त्यांच्या हातामध्ये होती. तर त्यामुळे आता लोकांनी इतक्या मोठ्या मताधिक्याने आम्हाला या ठिकाणी बसवलेलं आहे. तर हे आमचं जे पूर्ण आमचा अजेंडाच तो आहे की भ्रष्टाचार विरहित आणि सुशासन हे या मुंबई महापालिकेत आणायचंय, आणि त्यासाठीच आम्ही हा सगळा प्रयत्न करतोय.